अरे मित्रांनो, आता आपण गुरुजींना घेऊन सोबत आलेलो आहे ना. कार्यक्रम आतमध्ये आहे, तर चला तर मित्रांनो आतमध्ये कार्यक्रम बघूया. आपण चालू केलं. जा असू द्या. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत का? तर मित्रांनो, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आलो आहे आपण जोगेश्वरीला आणि जावळे ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीनं लहान मुलांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. 10वी 12वी आणि 15वी जे पास झाले त्या मुलांचा सत्कार सोहळा अगदी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे आणि जावळे गावाच्या वतीनं आज साजरा होणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे, कशा पद्धतीने होणार आहे ते आपण बघूया. आणि माझ्याबरोबर आज खास म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेचे गुरुजी गुलाब मुलानी आमचे शिक्षक आहेत, गुरुवर्य. ते आज आपल्या कार्यक्रमासाठी खास आलेल्या आहेत पुण्यावरून. तर त्यांचे मी आपल्या गावाच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना निमंत्रण करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चला तर आपण आजचा व्हिडिओ नक्कीच बघूया. चला बाय. चला तर मित्रांनो, आपण आतमध्ये प्रवेश करूया. कार्यक्रमाची रूपरेषा खूप छान आहे. आपल्या मुलाने गुरुजी प्रसन्न. माझा नमस्कार. हे मुलाने गुरुजी हां, आमच्या बरोबरचे पुण्यावरून आणले. आज काल स्टेटस बघितलं ना आपण. तर अशा पद्धतीने आपला आवाज आहे. दादा नमस्कार. नमस्कार मंडळी, मी संदीप भानसे, जावळे ग्रामपंचायतीचा पुऱ्या गावाचा सचिव. आणि आज आपण 10वी 12वीच्या आज शैक्षणिक आपण सगळ्यांना जे खेळामध्ये प्राधान्य दिले त्यांचा आज आपण गुणगौरव आणि सत्कार समारंभ आपण जोगेश्वरी इथे मेघवाडी सर्वजनगर इथे ठेवला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व पालकांचे आधी हार्दिक स्वागत. संदीप, आज मंडळाचा सचिव असल्या कारणाने तुला जे पहिल्यांदाच कार्यक्रम आपण आयोजित करत असताना आपल्या सगळ्यांनी तुला कशा पद्धतीने सपोर्ट केला, कशा पद्धतीने साथ दिली? हे आपल्या पुऱ्या गावामधले सगळे नवतरुण मुलं आहेत, आपले सगळे वरिष्ठ आहेत, सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे. आणि आम्ही आता हे जे आम्ही मंडळ आहेत जावळे ग्रामप्रतिष्ठा, हे आम्ही आता धर्म आयुक्तमध्ये रजिस्टर केलं आहे. काही मंडळ आमच्या गावामध्ये असून काही रजिस्टर नाही, पण आम्ही फर्स्ट टाइम हे गावाने नवतरुण मुलांनी सगळ्यांनी आणि आमच्या वरिष्ठ लोकांनी येऊन आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि आमच्या याच्या पुढे जाकमध्ये द्यायचं असं नाही, असं पुढे चालत राहावं आणि आम्ही गावाचं चांगलं जे काय काम होईल ते आमच्याकडे करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद संदीप. धन्यवाद. संजयजी होडवे उपसचिव संजय होडवे उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय सांगाल तुम्ही संजयजी? नमस्कार, मी संजय होडवे या ग्राम विकास प्रतिष्ठानचा उपसचिव आहे. आणि आज गेली 4.25 वर्षाचा हा पहिला सोहळा आहे. त्या सोहळ्यामध्ये आम्ही शालेय मुलांचं गुणगौरव एक सोहळा साजरा करण्यात आला आहे. त्यांना बक्षीस देऊन त्यांना उत्तीर्ण करणार आहोत, म्हणजे त्यांना प्रोत्साहन देणार आहोत की 4.25 वर्षामध्ये हा मुंबईमध्ये हा जो ग्राम प्रतिष्ठानचा जो निर्माण झाला याच्यासाठी बरेचसे कष्ट निभावे लागले. कारण असं आहे की 19 मे 2021ला ज्यावेळेला आमची ग्राम प्रतिष्ठानची एक मीटिंग झाली, ती मीटिंग वेगळ्या पद्धतीची होती. त्याच्यामध्ये एकत्र लोक येऊन सगळ्या मंडळ सगळ्या बाजूला सोडून सगळे लोक एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर लोकांनी एकजूट दाखवला की गाव एकत्र झाला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच लोक सगळे एकत्र आली. त्या एकत्र आल्यानंतर जो निर्माण झाला तो ग्राम विकास प्रतिष्ठान हा निर्माण झालेला आहे, असं एवढंच बोलू. या प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळा आपण सादर करतोय. त्या सोहळ्यासाठी आपल्या मंडळाचे आज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी माननीय
महादेव विकू भानसे यांना मी विनंती करेन की आपण या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी तुम्हाला मी प्रतिष्ठाच्या वतीने विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव विकू भानसे यांना सन्मानित केलेला आहे. तर आपण दीप प्रज्वलन सुरू करूया ना. सगळे मी अध्यक्षांच्या हस्ते आपण आणि महिला प्रतिनिधी म्हणून प्रतिभा कांबळे यांना मी विनंती करेन आणि महिला सुस्वागतम. या ठिकाणी प्रथमच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आणि या ठिकाणी त्यांना पुष्पहार घालून स्वागत कार्यक्रमाची सुरुवात करू. आपण आपल्या मंडळाचे अध्यक्ष महादेवजी भानसे यांना विनंती करेन की आपण महाराजांच्या प्रतिमेचा पुष्पहार करावा. मंदिराला वंदन करून या कार्यक्रमाची शोभा आणि शुभ कार्यासाठी गणपती बाप्पांना या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर राजूजी भानसे यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सुरेश भानसे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. प्रतिभा कांबळेंना बोलवतो. त्यांनी सुद्धा आपण आधी प्रदान करायसाठी यायचा. महिला एक प्रतिनिधी मंडळाचे संतोष कांबळे यांना सुद्धा विनंती करेल आणि सुभाष भानसे यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचा आहे. प्रिया प्रकाश कांबळे यांचं नावात जरा चुकी झाल्यामुळे दिल्ली व्यक्त करतो मी आणि आपण दीप प्रज्वलन करून घेऊया. तसेच संदीप सेक्रेटरी संदीप भानसे सचिव तांदळे दीप प्रज्वलन करत आहेत आणि आता कार्यक्रमाची होते. सगळ्यांनी टाळ्या स्वागत करूया. शुभ कार्य सुरुवात होतोय. तसेच सुभाष भानसे यांना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करूया.
अध्यक्ष सुभाष प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष भानसे यांना मी विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सुभाष भानसेने विनंती करेन की आपल्या मंडळाचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव भानसे यांचं स्वागत करायचं आहे. अध्यक्ष महादेव भानसे यांचं स्वागत होत आहे. तसेच आपल्या आजचा कार्यक्रम तसेच सुभाष भानसे यांचे स्वागत आपल्या मंडळाचे प्रतिनिधी तसेच पर्याय अवेलेबल आहेत मी सांगतो. एक तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन नोकरी मिळवू शकता, जे की बँकिंगचं बोर्ड आहे ते एक्झाम घेतं. सेम एक्झाम इन्शुरन्ससाठी पण असते. हे एक नोकरीसाठी. तिकडे क्लेरिकल जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो. हा एक पर्याय झाला. दुसरा पर्याय डायरेक्ट ऑफिसर म्हणून आपण तिकडे काम करू शकतो. त्याच्यासाठी सेम आपल्याला परीक्षा द्यावी लागते. त्याच्यानंतर जर कोणाला व्यवसाय म्हणून करायचा असेल इन्शुरन्समध्ये, तर इन्शुरन्समध्ये आपल्याला एजन्सी घेता येतं. सगळ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये बिझनेस करण्यासाठी त्यांना एजंट्स लागतात. त्या एजंट्सना कमिशन्स असतात. जेवढा तुम्ही बिझनेस कराल तेवढा तुम्हाला कमिशन मिळू शकेल. तुम्ही नोकरी करूनही हा व्यवसाय करू शकता. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन असतं, कमीत कमी 10वी पास पाहिजे. आणि आमचं जे क्षेत्र आहे ते जनरल इन्शुरन्स आहे. त्याच्या तुम्हाला सुरुवातीला मेहनत लागेल, हळूहळू बिझनेस डेव्हलप झाला तर तुमचे इन्कम मल्टिप्लाय होत जातं. त्याच्यामुळे एकदा तुमचं बिझनेसमध्ये जम बसला, कोणताही छोटा मोठा बिझनेस असतो की कुणी तुम्ही फोर्स नका करू त्यांना की बाबा हे कर, हे तुला याच्यातच करायचं असं करू नका. त्याला थोडासा वेळ द्या, है ना. प्रेशराईज करू नका की तुला याच फील्डमध्ये करायचंय. कशाला ह्याच फील्डमध्ये करायचंय? माझ्या बाबांनी सायन्समध्ये केलं म्हणजे मी पण सायन्स करतो, गरज नाही. तर त्याला फोर्स करू नका, त्याला गाईड करा. कारण तुम्ही फोर्स केला तर तो तुम्हाला आयुष्यभर पोसत राहील की ह्या माणसांमुळे माझं करिअर बरबाद झालं, मला दुसरं करायचं. तर मी जास्त काही बोलणार नाही. धन्यवाद सगळ्यांचं. आणि हा प्रोग्राम पहिल्यांदा आपण केलेला आहे आणि खूप सक्सेसफुल होते. सगळेजण भरपूर प्रमाणात लोक जमावणी केलेली आहेत. खूप खूप धन्यवाद. हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याकडे खरंच एक आनंदाची गोष्ट आहे, आपण लिस्ट बघितली की खूप ग्रॅज्युएट पोरं आपल्याकडे झालेली आहेत. आपण या मुलांचा एक ग्रुप बनवून आपण पुढे आणखी चांगलं काय करू शकू या संदर्भात आपल्याला विचार करायला हरकत नाही. पुढे आपण पुढे भाग घेऊ. पण प्रत्येकाने जर सगळ्यांनाच आर्टिफिशियल जमलं असं नाही. दुसरे कुठे प्रोफेशनल कोर्सेस ते करा, पण तुम्हाला नोकरीच पाहिजे, नोकरीच करायची असंही अभ्यास करू नका. तुम्हाला पर्यायी जर बिझनेस डेव्हलप करायचा असेल तर आजकाल गव्हर्नमेंट पण आपल्याला अर्थसहाय्य देतं, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही बिझनेसही करू शकता. म्हणजे नोकरीवरतीच अवलंबून राहण्याची गरज आहे. नोकरी या ठिकाणी आजचा हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा सन्मान गुणवंताचा हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव भानसे, त्याचबरोबर दिलीप भानसे आणि समोर बसलेले माझे सगळे विद्यार्थी. आज मला विद्यार्थ्यांचे चेहरे पण ओळखू येत नाहीत, परंतु ते मला ओळखतात. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला एक चांगलं इंग्लिश यावं म्हणून गुरुजींनी त्यावेळी म्हणजे चांगलं उत्कृष्ट आणि त्यांचा तेव्हा टॅलेंट खूप चांगला होता मुलांनी गुरुजींचा, असे आमचे गुरु लाभले. आणि आज ते खरोखर तिथं उपस्थित आले आपल्या कार्यक्रमाला, म्हणून त्यांचे मी प्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे दिलीपबाबा भानसे, नागदेवराव भानसे, डॉक्टर राजीव भानसे आणि बाकी सर्व मान्यवर
चांदवडे आमच्या मावशी, सर्व मान्यवर, आज खूप आनंद होतोय की प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि याच्या आधी आपण मंडळ असतील प्रत्येकाचे किंवा आपले क्रिकेट मंडळ, क्रिकेट संघ असतील, आणि वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम घेतलेले बघ त्याच्या आधी, परंतु हा प्रथमच असा कार्यक्रम होतोय. सर्व अखंड गाव एकत्र येऊन मुलांसाठी हा सत्कार. माझ्या मुलाबद्दल बोलण्यात आलं की आर्टिफिशियल इंजिनियर, तो जेव्हा त्याने डिप्लोमा पूर्ण केला त्यावेळेस तो असा म्हणायला लागला की आपण सगळे मिडल क्लास वर्गीय लोक असतो, बरोबर आहे, आपल्याकडे पैसे नसतात, आपण कर्ज काढूनच मुलांना शिकवतो. तर ते मुलांनी आई वडील शिकतायत, आई वडील शिकवतायत, तर ते शिकून घ्या. कारण का आपण अर्धवट सोडल्यानंतर काय माहिती आहे, आपण आपली स्वतःची फॅमिली पण सांभाळू शकत नाही, काही नोकऱ्या मिळत नाही. त्याच्यामुळे आपलं स्वतःचं घर चालवणं की आई वडिलांना पण सांभाळणं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं शिकणार, मी माझ्या मुलाला एवढंच सांगितलं, मी शिकवतोय, तू शिकून घे. तू शिकल्यानंतर जसा प्रसन्न झाला, त्याने जसं ॲडवाइस केलं की तुम्ही शिकून काही बिझनेस करा, वडापाव विका, काही करा, पण तुम्ही शिक्षण तुमचं वाया जाणार नाही. त्या हिशोबाने मुलांनी शक्यतो जेवढं चांगल्या पद्धतीने शिकाल, चांगलं शिकून घ्या. आणि तुमच्यासाठी एवढे सगळे प्लॅटफॉर्म इथे केलेले आहेत, तर त्याचा फायदा घ्या, एवढंच सांगेल. आणि माहिती शिक्षक आले, नोकरी दिली, शिकवलं, निघून रिटायर झाले. पण यांच्याविषयी बोलायचं, मी लहानचं मोठं मुंबईत झालो असेल तरी सुद्धा यांची ओळख म्हणजे जवळजवळ मित्रांसारखे राहायचे. त्यावेळेला गावामध्ये जवळजवळ आपल्या जी परिस्थिती होती, दोन काही म्हणतो आपण तसे, कोणी मैदानाला जायचं नाही, कोणी कुठच्या शुभप्रसंगी जायचं नाही. त्यावेळेला या व्यक्तीने शिक्षक म्हणून दोन्ही गटाच्या मंडळींना एकत्र घेण्याचे धाडस दाखवलं. सरकारी कर्मचारी करू शकत नाही, त्याला चौकट असते, बंधन असतं, या व्यक्तीने करून दाखवलं. त्यामुळे आज ही व्यक्ती जवळजवळ आपल्या प्रत्येक कार्यक्रम, नवरात्रीला सुद्धा हजेरी लावलेली आहे. कारण त्यांनी जावळेगाव हा कुटुंब म्हणून आपलं मानलेलं आहे. कारण त्यावेळेला त्यांनी अक्षरशः रडले होते. सत्कार त्यांचं जेव्हा निरोप समारंभामध्ये अक्षर रडलेलं आम्ही त्यांचे आसू बघितलेले, तेव्हा आम्हाला काही शिक्षणाचे आम्हाला नाव सुद्धा आठवलं. पण भोसले गुरुजी, सावंत गुरुजी, आता आंधळे गुरुजी असेल, त्याचप्रमाणे यांची एवढी वर्ष झाली तरी यांचं नाव आमच्या लक्षात आहे. त्यामुळे गुरुजी, तुम्ही या प्रसंगी आलात आणि संपूर्ण जावेगावच्या वतीने तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला रिटायरमेंट गेलात तेव्हा तुम्हाला गावामध्ये 2-3 मंडळ अशी, आज एक चांगल्या क्षण, चांगल्या मुहूर्ताला तुम्ही आलात. त्या अखंड जावेगावनी एकत्र सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन आम्ही नवीन जावेगाव प्रतिष्ठान स्थापन केलं. त्या क्षणाला तुम्ही मार्गदर्शन करावे आपली जावेगावच्या प्रतिष्ठानच्या वतीने मी विनंती करतो. बाबू व्हिडिओ काढ ना गुरुजींची, उभी काढ बाबू, उभी काढ, उभी. दादा संजय इकडे उभा राहा ना, उभा राहा इकडे, उभा राहा इकडे, या साईडला. बस आवाज कमी कर, आवाज कर. आणि इथे बसलेल्या मान्यवर, समोर बसलेल्या नमस्कार. असं पकड, जवळ घ्या, असं बरोबर. आजचा दिवस हा बघण्यासाठी मी खूप लांबून आले आहे आणि मला खूप दिवसापासून असं वाटत होतं हा दिवस कधी येईल, परंतु मी कोणाचा न विचार घेता माझ्या नवऱ्याचा विचार घेतला आणि ते उपस्थित हा समारंभ मला बघायचा होता. आणि मुलांचं गुण, किती मुलं हुशार आहेत, त्या मुलांनी एवढं मस्त गुण आणले. आणि प्रसन्न भाऊ, त्याने बोलते, खरोखर त्याने अतिशय उत्तम विचार सांगितले आणि ते मला पटले. आणि असं ॲक्च्युली माझा मुलगा आला नाही, पण ते मला ऐकून बरं वाटलं आणि ते माझ्या मुलापर्यंत पोचावं असं मला वाटतं. मी त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकते काय असं मी त्यांच्याकडे विनंती करते. आणि इथे बसलेल्या सगळ्यांना वंदन.
पुरस्कारच नाही, तुमच्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून एक मार्गदर्शनाचे प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हे आपल्या तयार केलेला आहे. जे तुम्ही यंग पिढी आहे बघायला गेलं तर मध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत तिथे, कोण कुठच्या फील्डमध्ये आहे, स्पोर्ट्समध्ये आहे, कोण कुठच्या क्षेत्रामध्ये आहे. तर आपल्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही काही ना काहीतरी याचा फायदा घ्याल. आणि आपल्या इकडे बरेचसे लोक आहेत तिकडे मार्गदर्शन देणारे कमिटीवरती चांगले मार्गदर्शक आहेत. आपले डॉक्टर राजीव प्रसन्नभाई बोलले आणि आपले हे दिलीप काका बोलले, असे बरेचसे मार्गदर्शक करणारे आपल्याला मंडळी आहेत. तर याचा पूर्ण फायदा घ्या तुम्ही. पण जास्त काय बोलत नाही. आणि इथे माझं एवढं मन भरून आलं तुम्हाला सगळ्यांना बघून एवढा काय ठेवा आणि असं टिकवून ठेवा. पण जास्त काय बोलत नाही. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या ग्रामपंचायत अध्यक्ष महादेव भानसे आपले गुणी वगैरे गुरुजी आहेत. आणि आज हा आपला ग्राम विकास प्रतिष्ठानचा पहिलाच प्रोग्राम जाहीर केलेला आहे. मला वाटतं आपण ही मिटिंग पहिली गावाला लावली होती, तिथे आपण सर्वजण होतोच. तिथे आपण केलेलं आहे की आपण प्रतिष्ठान रजिस्टर करायचा. रजिस्टर करता वेळी बरेच पण आपल्या गावात प्रॉब्लेम झाले ते आपण सगळे बघितले होते. सर्वांचे निष्कर्ष पण आहेत. आणि आजपर्यंत आपण आज पोहोचलो आणि आज आपण हा सक्सेसफुल केला. काही लोक आपल्या प्रतिनिधीच्या सर्वांनी मिळून रजिस्टरचं काम केलं. आणि आज आपण प्रोग्राम जो केलेला आज सर्व बघायचं सांगायचं म्हणजे आज या प्रोग्रामला आपल्या गावातील सर्व मुंबई राहणारे महिला वर्ग आणि सर्व मुलं. नमस्कार. आज जेवढे विद्यार्थी आले आम्ही सुद्धा तुमच्यासारखं म्हणजे इन ॲडिशन विथ प्रसन्न दादा आणि डॉक्टर राजेंद्र सर, इन ॲडिशन विथ दॅट त्यांनी जे काय सांगितलं आतापर्यंत तुमच्या मे बी लक्षात राहिलं नसेल, कारण की सगळेजण बिझी होते खाण्यामध्ये आणि होपफुली त्याच्यानंतर मोबाईलमध्ये. तर आम्ही ज्या काही शिकलो म्हणजे आमची जनरेशन गॅप, राईट आपण बोलतो, राईट. तुम्ही जेनझी ना, सगळ्यांना माहीत असेल ना जेनझी बोलतो की नाही आपण जेनझी. आम्ही मिलेनियन्स मधले जनरेशन गॅप. तर आम्ही आमच्या वेळेस आहे ना सुविचार वाचायचो. आमच्या वेळेस टीचर सगळ्यात आधी आम्हाला सुविचार घ्यायचे, बरोबर ना सर. तर आमचा दिवस हा स्टार्ट सुविचार आणि प्रार्थनेने व्हायचा. तुमचा दिवस कशाने होतो? रील्स बघून, राईट. अच्छा, आपण रील्स कसल्या बघतो? रील्स मला करिअर गायडन्सच्या रील्स बघता येतात. आता बसलेल्यांपैकी किती जण रील्स बघतात करिअर गायडन्सच्या? सगळ्या प्रकारचे रील्स अवेलेबल आहेत की नाही? जेवढ्यांना दादाने उठवलेलं की उद्या उठून काय करणार आहे तुम्ही, प्रत्येकाचा आन्सर होतो उद्याचं माहित नाही, बरोबर ना. उद्या मी काय करणार आहे माहित नाही. कमिटीने फार मेहनत घेतली. त्यामुळे संदीप आणि दादा खूप त्यांनी ध्यान खूप गोळा केले. दुसरं म्हणजे काय माहिती आहे का की आवड नाही प्रत्येकाची मुलांनी ऍक्च्युली ना काय माहिती आहे का, सक्सेस म्हणजे काय, सक्सेस ही फार इझी गोष्ट नाही आहे की कोणालाही असं लगेच मिळतं. त्यासाठी खूप आपण मेहनत करायला लागते. आणि पहिल्या तुमचं जे ध्येय आहे ना ते तुम्ही आपल्यापासून नक्की करा. नक्की झाले की काय करायचं आहे. आता आम्ही पण खूप, माझे वडील काय खूप मोठे श्रीमंत नव्हते की त्यांनी गेलं, पण माझी इच्छा होती की मला डॉक्टर बनायचंच आहे. त्यामुळे आणि खूप अशा शिष्यवृत्ती आहेत. आपल्या कुणबी समाजाची पण शिष्यवृत्ती आहे, ती पण ती मिळते. पुन्हा आपल्या सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, त्याच्या खूप ट्रस्ट आहेत की त्या मिळतात. आणि जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगला एक मार्केट म्हणून तुम्हाला आता नीट आली ना, नीटमध्ये तुम्ही जर चांगले पर्सेंटेज केले इथे दादा समोर इकडे फुल साईड लागे समोर वगैरे रेडी. वेट इथे समोर. कॅमेरामध्ये बघा. इथे समजा समोर इकडे वेट
इथे समोर बघा, इथे उदय दा थांब रे, ए संदीप. अरे अजून झालं झालं. वेट वेट वेट. समोर बघा बाबा, इकडे इकडे बघा समोर, इथे समोर, इकडे इकडे समोर बघा. जावळे ग्रामविकास प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेलं विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2025. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या गावाने आपल्या मुलांसाठी जे प्रोत्साहन चालू केलंय ते असंच पुढे चालू असावं, कारण यातूनच मुलं आपली पुढे काहीतरी करून दाखवणार, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणार. तर तुम्ही प्रोत्साहन देताय त्यासाठी मी सर्व विद्यार्थी वर्गाकडून आपल्या कमिटीचं, आपल्या ग्रामविकास प्रतिष्ठानचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर डॉक्टर राजीव रघुनाथ भानसे, यानंतर एवढी वर्ष हे आपल्या गावातून लपून राहिले होते, बाहेर आले. इथे इथे कॅमेरा आहेत. इथे बघा समोर, इकडे इकडे वेट वेट वेट. यानंतर मयुरेश मुकुंद भानसे, समोर बघा, समोर बघा बाबा इकडे. इथे दादा समोर. जोगेश्वरीमध्ये सगळे आल्यावर, जोगेश्वरीच्या धर्तीमध्ये तुम्ही आल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. आणि जावळे ग्रामविकास प्रतिष्ठान हे आपण एक 4-5 महिन्यापूर्वीच आपण ते रजिस्ट्रेशन केलं धर्म आयुक्तमध्ये. आणि भरपूर दिवस असं झालेलं की आपण एक संस्था केली आहे, पण ती संस्थेचा पुढे काय होत नव्हतं. नंतर सगळ्यांनी ठरवलं की आपण एक संस्था रजिस्टर करूया, जेणेकरून काय गावात आपल्या कुठलं रजिस्टर नाही, हे रजिस्टर मंडळ आहे. जेव्हा आपण संस्था रजिस्टर केली आणि आपण जेव्हा स्टेटस ठेवले तेव्हा आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या लोकांचे आपला प्रतिसाद आले की जावळे गाव एक वेगळ्या दिशेने चालत आहे आणि नवतरुण पोरं आहेत. तसं आमच्या क्रिकेट एक असं एकत्र आलो, एकत्र खेळलो, म्हणजे आजूबाजूचे लोक बोलायला लागले की चांगल्या दिशेने. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जी हे नवतरुण पोरं आहे, आम्ही आता ठीक आहे एक वयाच्या एवढं झालेलं आहे, पण भविष्य तुमचं आहे. तुम्ही हे सगळं जावळे ग्राम प्रतिष्ठा हे तुम्ही यंग जे आहेत आपले महिला भगिनी, आपली यंग पिढी, त्यांनी सगळ्यांनी पुढे ना. आम्ही तर तुमच्या पाठीशी आहे. जे गावात चांगलं होईल आणि आपली मुलं कशी प्रगतीच्या वाटेला जाईल हे आपण सगळ्याच्या प्रयत्नाने करू. आणि जेणेकरून आणि ज्याने आपल्याला देणगी स्वरूपामध्ये जे पैसे दिले त्यांचे पण मनपूर्वक आभार. आणि हे कार्यक्रम असेच करा आणि आपल्या जावळे गाव म्हणून करा. आपण कुठेही जातो तर पहिला बोलतो की जावळे गाव. कोण जिंकला तर जावळे गाव, डॉक्टर झाला तर जावळे गाव, सीए झाला डॉक्टर, सीए झाला की जावळे गावामधला मुलगा या मुलगी. त्याच्यामुळे गावासाठी करा की जावळे गावासाठी आपण करा. मंडळ हे सगळे ह्या साईडला करा, ते त्यांच्या पद्धतीने चालणार. पण जेव्हा आपण ही संस्था काढली ते एक गाव म्हणून काढले आणि ती पुढे चालली पाहिजे. आम्ही एक चांगल्या कंपनी पिरामल सारखं काम करत असताना आम्हाला असं वाटतं की आम्ही शिकलो असतो तर बरं असतं. आम्ही सीएस डिपार्टमेंटमध्ये काम केला 10 वर्ष, ती सीएस झाली पाहिजे होती. जेव्हा आम्ही लिगल डिपार्टमेंटला आता काम करतो आम्हाला आपण शिकलो पाहिजे तर आपण वकील झालो पाहिजे. पण आम्ही कुठे पॅथॉलॉजी एफेक्ट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या वतीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बॅग गिफ्ट करण्यासाठी आणलेले आहेत. सर्वांनी त्यांच्या वतीने सगळ्या टाटा मेमोरियल सेंटरचे आपण आभारी आहोत.
सर्वांना धन्यवाद. डिपार्टमेंट ऑफ हिमॅटोपॅथॉलॉजी ॲट्रॅक्ट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या म्हणजे आम्ही सगळे स्टाफ मिळून म्हणजे जवळजवळ 40-45 स्टाफ आहे. त्या स्टाफने सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून हा बॅगसाठी ते पूर्ण खर्च केला आहे. 50% खर्च माझा US चा मित्र जस्ट आता आलेला आहे, गणेश श्रेष्ठा म्हणून, त्यांनी 50% खर्च केलेला आहे. तर त्यांनी काय वेळेला मदत केली आणि तो बोला की तू माझं नाव वगैरे घेऊ नको, बॅनर वगैरे काय नको, पण मी त्यांना सांगितलं की माझं नाव पण सांगू नको. मला वाटतं की त्याचं नाव सांगण्याकरता 50% खर्च त्या माणसाने केलेला आहे आणि दरवर्षी मी त्याला परत त्रास देणारच आहे. आलं का इकडे आले. आपण सर्वप्रथम राज नरेंद्र जोशी 19% पहिली बॅग द्या आता. म्हणजे या माणसाने रात्रंदिवस मेहनत केली, फोटो टाकले फेसबुकला की बाबा मी हॉल बुक केला, कार्यक्रम सक्सेस झालाच पाहिजे. आणि ह्यांच्या या जबाबदारीने या कमिटीने सगळ्यात तमाम या महिला मंडळाच्या मदतीने हा कार्यक्रम अतिशय बघायला मिळालेला आहे, अतिशय जोरदार झालेला आहे. सगळे नवतरुण माझे मित्रमंडळ असतील, विद्यार्थिनी असतील किंवा आमचे मुलं असतील याच कार्यक्रमाला उपस्थित झालं. खरंच आज वेगळा एक शब्द असं मला बोलावा असं वाटतो, कारण आज बोलण्याचं कारण असं आहे की 19 मे 2021 ला पहिलीच प्रथमता प्रतिष्ठानची मीटिंग झाली. ती सुरुवात वेगळ्या पद्धतीची होती. 3 वर्ष घासत आज तो दिवस उजळला आणि या दिवसाचे सर्व तमाम बसलेल्या महिला मंडळीने सहकार्य केलं आणि हा आजचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या तमाम माझ्या महिला मंडळाला बंधुत्वाला विनंती करतो, अशीच एकजूट ठेवा. त्यासाठी एक मी शब्द बोलणार आहे. शब्द इट्स अ फ्यू वर्ड्स इन इंग्लिश. लाईफ इज लाईक अ बुक. लाईफ इज लाईक अ बुक. जीवन हे पुस्तक. Every day new page. Every day is a new page. Every day is a new series. म्हणजे असं आहे की एक दिवस उजळला काय दुसऱ्या दिवशी काय असतं, नवीन काहीतरी बघायला मिळतं. आणि ते देखील उजळलं दुसरं काय नंतर बघायला मिळतं, नवीन सिरीज बघायला मिळतात. आज ती सिरीज बघायला मिळाली नाही. ते ही ती प्रतिष्ठाची सिरीज आहे, म्हणून आज आपण एकत्र आलोय. मला खंत वाटतंय की आज आम्ही एवढा प्रयत्न करून यशस्वी झालो. 100% वाटलं. मुलाचे अध्यक्ष माझे माणसे, माझे प्रिय गुरुजी बकू गुलाब मुलानी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझं काल स्टेटस बघितलं आपल्या गावाच्या देणगीचं, तेव्हा गुरुजींनी मला व्हिडिओ कॉलिंग केला आणि म्हटलं अरे महेश तुमच्या गावात काय चाललंय, काय आहे मोठा कार्यक्रम. तर मी म्हटलं गुरुजी आपल्या गाव एकत्र झाल्याने ही जी संघटनेच्या माध्यमातून मुलांचा सत्कार सोहळा आम्ही आयोजित केलाय. तर गुरुजी पुण्याला होते. तर गुरुजी म्हटलं मी येणार. म्हटलं गुरुजी तुम्ही येऊ शकता का. तर नाही मी नक्कीच येणार. म्हटलं तुम्ही जर आलात तर आम्ही खरंच धन्य आहोत आणि मी गुरुजींच्या मनामध्ये आभार मानतो. गुरुजींनी फक्त एक फोनवरती गुरुजी माझ्या शब्दाला आले आणि खरंच गुरुजी तुम्ही मनापासून ऋणी आहे. माझे प्रिय गुरुजी आहेत, त्यांना खूप म्हणजे खूप धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे मला आज स्फूर्ती आले. मी खरं काहीच नाही करू शकत, म्हणून सुरुवातीला आता ठरवा, तुमचा करिअर तुमच्या हातात आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि जास्त वेळ घेऊ शकत नाही. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आले आणि खरोखरच सर्वांचे मनापासून जावळे गावाचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. पुढे हाकायचं आहे. आम्ही काय झालो आता समजो हे एवढं सांगून मी माझे वाचन संपवतो आणि मीटिंग तुमच्याशी
की जय. सर्व सहकारी मित्रांचे सुद्धा आभार. हा कार्यक्रम संपला असे आम्ही अपेक्षित जाहीर करतो. धन्यवाद. चला बाय. हा मस्त मस्त भारी झालं ना कार्यक्रम ताई. मस्त झाला खूप छान झाला दादा हो मस्त तुम्ही आल्यात खूप बरं वाटलं.